नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर मैत्रिणींनो बघा, आज बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि मी आज बनवते पनीरची भुर्जी। इथे घेतलं आहे मी पनीर, कांदा घेतला आहे बारीक करून, इथे आहे लसूण आणि हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, टोमॅटो। आता मस्त कढईमध्ये तेल टाकते। कढई तापली आहे, त्यामध्ये टाकून घेते मी मस्त असं लसूण आणि मिरची बारीक केलेली। छान ब्राऊन कलर येईपर्यंत परतवायची आपल्याला। लाईट पण गेली। बघा आता हे छान असं परतलंय। आता याच्यामध्ये टाकून घेते मी जिरे, मोहरी, आणि आता याच्यामध्ये टाकणार मी कांदा। कढीपत्ता पण टाकून घेते। छान कांदा परतून घ्यायचा, कांदा कच्चा ठेवायचा नाहीये। ॲक्च्युली कांदा परतायला खूप टाईम लागतो, म्हणून मी आता त्यामध्ये थोडंसं मीठ आधी टाकून घेते, म्हणजे कांदा लवकर परतला जाईल। बाकीचं थोडं नंतर टाकते। आज मी याच्याबरोबर खायला मस्त बनवणार आहे पुरी। आज चपाती नाही बनवणार, आज पुऱ्या बनवणार आहे। मस्त गरम गरम पनीरची भुर्जी आणि पुरी। चांगला परतलाय कांदा, ब्राऊन कलर पण यायला लागलाय। तर आता याच्यामध्ये टाकून घेते टोमॅटो। 2 टोमॅटो घेतलेत मी। छान असं तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे। तर बघा मैत्रिणींनो, आता कांदा आणि टोमॅटो छान असा परतून झाला आहे, चांगला शिजला पण आहे, सॉफ्ट झाला आहे। आता याच्यामध्ये मी टाकून घेते 1 चमचा मिरची पावडर, तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं टाका, थोडीशी हळद, आणि हा टाकणार आहे मी पनीर बटर मसाला 1 चम्मच, जो सुहानाचा मिळतो ना तो वाला। 1च चमचा टाकायचा, त्याने टेस्ट छान येते। ट्राय करून बघा। छान परतून घेते। तर बघा आता हे सगळं एकजीव झालंय सगळं। खूप टाईम लागतो, वाटते पनीरची भुर्जी सोपी आहे, पण टाईम घेते भरपूर बनवायला, कारण हे कांदा टोमॅटो चांगलं शिजलं गेलं पाहिजे। आता मी हे पनीर आहे ते किसून घेणार आहे। छान आहे पनीर सॉफ्ट, त्याच्यामुळे किसलं थोडं जातं आहे आणि बारीक असंच होतं आहे, तर असंच करून टाका।
जसं दिसतंय तुम्हाला शक्य तसं टाका. अजून थोडं टाकते. मस्त एकजीव करून घ्या. आता मी 2 मिनिट झाकून ठेवते. 2च मिनिट झाकून ठेवायचे. 2 मिनिटांनी पनीरची भुर्जी तयार. तर बघा 2-3 मिनिटं झाले. छान अशी पनीरची भुर्जी तयार झाली आहे. मस्त याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेते. तुम्ही पण अशा प्रकारे पनीरची भुर्जी बनवून बघा. आता पुऱ्या करून घेते. तेल तापलंय. छान अशा पुऱ्या तळून घेते. तर बघा मैत्रिणींनो, मस्त अशी पनीरची भुर्जी, पुरी, आंबा, मस्त पाऊस पडतोय. तुम्ही पण अशा प्रकारे पुरी भुर्जी बनवून बघा. व्हिडिओ कशी वाटली सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सगळ्यांना.